कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। आपल्याला आता एक निर्णय घ्यायला हवा रे। म्हणजे मी जर असं म्हटलं तू दुसरं लग्न करशील काय? ए अरुण, अरे सकाळी सकाळी नको ना लेक्चर देऊ, सांग ना काय काम होतं। आरती पहाटेच निघाले कार घेऊन मुंबईला। काय सांगतोयस इतक्या लांब? तू स्वतःला जितकी ओळखत नाहीस तितकी मी ओळखते तुला। फार नाही ग, म्हणजे टेन्शन आहे, पण आता ते काय मला नवीन नाही। शारदा अम्मा आली होती। रेणू जे वागते ते बरोबर आहे? बरोबर आहे की चूक हे मलाही कळत नाही, पण ती खूप कंटाळली आणि आता एक डोक्यात नवीनच शिरलंय तिच्या। ती मला डिवोर्स देणार म्हणते। काय? डिवोर्स? नाही नाही, अरे असं का बोलली ती? कारण तिला जाणीव झालीये की तिला या घरात स्थान नाही। तिला या घरात जी वागणूक मिळते ती फक्त ती म्हणूनच सहन करते। तिला किती हिडीस वागणूक मिळते या घरात हे मी सांगायला नको। तू आमच्या सुसंस्कृतपणावर आरोप करतोयस रणजित। आता आता परत वाद घालायलाच हवा का? अगं हा काय बोलतोय बघ जरा। याच्या बायकोला हिडीस वागणूक देतो आपण, आणखीन काय करायला पाहिजे आम्ही? रेणुका बोलायला कमी करते? अरे एक शब्द तरी खाली पडू देते का ती? आरतीला चिथवलं कोणी? ती त्या दीड दमडीच्या माणसाबरोबर हात धरून पळून जाते। सोसायटीत माझ्या सर्कलमध्ये माझी मान शर्मेनं खाली झाली। आरतीला नको तेवढा सपोर्ट कोणी दिला? सांग ना, कोणी दिला? माझी मुलगी माझ्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न करते, तरीही मी गप्प बसायचं? आज इतकी वर्ष झाली रेणूला मूल नाही, आपल्या घराण्याला वारस नाही। वारस जाऊ दे रे, मी आजोबा व्हावं ही माझी इच्छा मी जर का व्यक्त केली, मला नातू हवाय ही माझी मागणी रास्त नाहीये का? रास्त आहे, पण तिचं मन दुखावून नको ना। आणि कुणी मुद्दाम करतं का? आता नाहीये तिच्या नशिबात ही गोष्ट, त्याला ती तरी काय करणार? आणि हे बघ, डायव्होर्सची भाषा वगैरे नाही करायची हा, सांग तिला। मी तर बोलणंच सोडलंय। या सगळ्यामध्ये माझंच मरण होतं। एक तर शारदम्मा सारख्या बाईचा ससेमिरा माझ्या मागे लागला। सगळ्यांना माझ्यामुळेच त्रास होतोय। डॅडींना माझा काही उपयोग नाही, त्यांच्या मते मी धंद्यात निकामी आहे। बहिणीला माझा उपयोग नाही, बायकोला तर माझा आधार नाही।
या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. माझ्यामुळे सतत सतत वाद होतात या घरात. आपल्या घरात सगळेजण हसत गप्पा मारत बसलेत असं दृश्य कधीही बघायला मिळत नाही. माझ्या मते या सगळ्याला मीच जबाबदार आहे. वहिनी, अगं असा विचार करणं किती चुकीचं आहे. अगं विचार करण्याची ताकदच माझी संपली आहे. अजून काय विचार करणार मी? वहिनी, दादाचा काहीतरी विचार कर. अगं त्याला धक्का बसेल. अगं पण रोज रोजचे धक्के बसण्यापेक्षा एकदाच काय तो धक्का बसलेला बरा ना. माझी सहनशक्ती आता संपली आहे ग. तू असताना कोणीतरी होतं घरी की ज्याच्याकडे मी मन मोकळं करू शकत होते. आईंजवळ काय बोलणार? डॅडींच्या धाकात आधीच ते एवढे अस्वस्थ आणि घाबरलेले असतात की आपलं दुखणं त्यांना काय सांगणार. पण म्हणून डिवोर्स? मला वाटतं रणजितलाही संसार सुख मिळायला हवं. वहिनी, अगं दादा वेडा होईल त्याला कळलं तर. त्याचं किती प्रेम आहे तुझ्यावर. अगं पण मला मूल होऊ शकत नाही. म्हणून काय झालं? दादाला काहीच प्रॉब्लेम नाहीये ना. मग बाकी कोणाचा विचार कशाला करायचा आपण? वहिनी, आधीच त्या शारदा अम्माच्या प्रकरणात दादा अडकलाय. त्याला तेच मेंटल टॉर्चर सहन होत नाहीये हे तू. त्याचा विचार करूनच मी गप्प आहे ग. बघूया. बरं, तुझ्या सासरच्या विषयी ऐकलं आणि खरंच बरं वाटलं. सासरचे माझे सासरे भाऊ आहेत ना, ते छान आहेत. शांत मनाचा माणूस. सारखं शंभो हर हर असं म्हणत असतात. खूप छान आहेत ते. हा, आई जाम आजारी वाटल्या मला. अरुणची बहीण आहे राधा. बापरे, ती सतत काहीतरी गूढ विचार करते. तिची नजर इतकी तीक्ष्ण असते ना. तुला माहितीये, तिला 38 वेळा नाकारले. लग्नाचं सुद्धा एक विशिष्ट वय असतं. त्या गोष्टी त्या वेळात व्हायला हव्यात. आता असं सगळं झाल्यानंतर तिच्या मनावर परिणाम होणं साहजिक आहे. पण खरं सांगू का, अरुणकडे बघून असं बिलकुल वाटत नाही की तो इतक्या साध्या घरातला मुलगा आहे. सगळी माणसं अगदी साधी, भोळी भाबडी. आईंनी मला 5,000 रुपये दिलेत आणि साडी दिलीये. खरंच चांगली माणसं मिळाले तुला. जप त्यांना. नाही हा, म्हणजे जपेन, पण मला काही गावाकडे जाणं वगैरे जमणार नाही. मला नाही आवडत. आणि ह्याची कल्पना मी अरुणला दिलीये. त्याचं काहीच म्हणणं नाहीये याच्यावर. चल, चांगलंय. तुला माहितीये, पैसा आणि प्रतिष्ठा कापरासारख्या जळून जातात आणि उरते ती नात्यातली ऊब. आपण मनाने खुश असणं खूप गरजेचं आहे. आपण जगतोय ते उत्तम आणि सन्माननीय आहे, ही भावना महत्वाची. बरं, मी बोलत काय बसले, मी निघते. जर डॅडींना कळलं ना तर. डॅडींना कळणार नाहीये असं वाटतंय तुला? माहितीये ग, आपण आपलं मांजरासारखं जगायचं. डोळे बंद करून दूध प्यायचं आणि जग आपल्याला बघतच नाही असं समजायचं. वहिनी, दादाला सांभाळ. मला ना
दादाची आईची खूप आठवण येते ग. डॅडींची पण खूप आठवण येते. मला कधी कधी काय वाटतं माहितीये की सरळ निघून यावं आपल्या घरी. अरुण म्हणतो सुद्धा की आपण जाऊयात, जे होईल ते होईल. पण मग भीती वाटते. आधीच माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इतका त्रास झालाय, आता नको. पण मला खूप आठवण येते तुमच्या सगळ्यांची. मुलीच्या जातीनं इतकं गरम डोक्याचं असून चालतं का? जराही सामोपचारानं घेत नाही हे पोरगी. अगं राधे, पुरी असं का वागतेस ग? मी जड झाले का तुम्हाला? भार वाटतोय का माझा? नाही ग पोरी, असं बोलू नये ग, असं बोलू नये. तू मुलगी आहेस आमची, मोठ्या कौतुकानं वाढवली ग तुला. फार श्रीमंतीत नाही, पण बऱ्यापैकी परिस्थितीत तुला हवं नको ते दिलं. आणि आता यापुढेही तुझ्या सुखासाठी वाटतील ते करू. सुख माझ्या नशिबात? अगं, माझ्या सुखाची परीक्षा घेतली मी यापूर्वी. माझ्या मैत्रिणींचं भाग्य उजळलं, पण माझ्या नशिबात अजूनही कोळसाच आहे. तुम्हाला वाटत असेल ना की मला लग्नाची फार घाई झाली म्हणून. नाही ग, तसं नाहीये. हे बघ, मी थांबायला तयार होते, म्हणजे आजही आहे. पण माझ्या कपाळावर शिक्का बसलाय ना, 38 वेळा नकार. आणि मुलं मला नकार देतात म्हणजे माझ्यातच काहीतरी कमी आहे असाच अर्थ होतो ना त्याचा. अगं नाही ग पोरी, कोण बोललं तुला असं? कोण बोललं? अगं मी बोलते ना. मला काही कळत नाही का? सगळी जण बोलत असतात, जिकडे जावं तिथे बोलतात. बाजारात जा, मंदिरात जा, सगळी जण बघून मला ना नाकं मुरडतात. ही राहिली अशीच. काही जणी तर ना उत्सितपणे विचारतात मला, राधे झालं का ग साखरपुडा? असा संताप येतो ना. बघ, मी ना एखादीची ना झिंजाच उपटणार आहे, नाहीतर असं मुस्कटीतच मारणार आहे. बघ राधे, पोरीच्या जातीला धरबंद असावा ग, जरा वागण्याला धरबंद असावा. का असावा? त्या दात पडके आपटे मावशींना कळत नाही का कसं बोलावं आपण ते? परवा ते दत्त मंदिराजवळचे देशमुख सुद्धा बोलले, माहितीये काय? अगं बोलले ना मला. काय ग राधे, बाळणपणाला आलीस का ग? अगं पोरी, जाऊ दे ना. कमी दिसतं त्या देशमुख काकांना, जाऊ दे. कमी दिसत? त्या काशीबाई भाजीवालीच्या कानातले मोती बरे दिसतात त्यांना. मग माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे की नाही ते दिसत नाही त्यांना. समोरच्या चुलीत ना जळतं लाकूड होतं, तेच हाणणार होते त्यांच्या तोंडावर. हद्द झाली बाई या पोरीची. अगं किती हा मनस्ताप, किती संताप. मुलीच्या जातीनं लग्नाच्या मुलीने कसं वागावं, कसं बोलावं. अगं संयम असावा ग, जरा संयम असावा. शांत हो बरं, तू शांत हो. हे बघ आपण ना अरुणशी बोलू. दादा, आता विसरा दादाला. आता तो तुमचा मुलगा राहिलेला नाहीये. त्या आरतीचा नवरा झालाय आता. कार घेतलीये, फ्लॅट घेतलाय. सकाळी गेली ना त्याची बायको टमटम करत कार घेऊन. तुम्ही मारे ओटी भरलीत ना सुनेची, मग सुनेने आणलं का तुमच्यासाठी साडी? निदान अप्पांसाठी पंचा, बहिणीसाठी ड्रेस. अरे एवढा तर सोडा ग, निदान अर्धा किलो मिठाईचा पुडा तरी आणायचा. तुम्ही आता इथे एवढे घाबरलेलं का दिसताय? सगळं ठीक आहे ना? अगं मला काही झालेलं नाहीये, काही धाड भरली नाहीये, ठणठणीत आहे मी.
तुझे डॅडी जातात ना जेवल्यानंतर शतपावली करायला, आज जायलाच तयार नव्हते. मी जबरदस्तीने पाठवलं, म्हटलं जा नाहीतर गॅसेसचा त्रास होईल. मला उत्सुकता ना, तू आज आरतीकडे जाऊन आलीस ना, कशी आहे ती, काय म्हणाली? काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. वेदिका, मला कळतंय तू मला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतेस. एखादी स्त्री किंवा वर्षभरापूर्वी लग्न झालेली मुलगी जेव्हा सांगते ना तिच्या पोटात होणाऱ्या धक्क्यांचा त्रास, तेव्हा तो त्रास सांगताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. बरं, काही चान्सेस आहेत असंही स्पष्ट म्हणाली नाही आणि नाही तसंही स्पष्ट म्हणाली नाही. भेटी लागी जीवा, बुधवारी दुपारी 3:30 वाजता. हौशे, उभ्या गावात आमच्या संघ असं कोणी बोलत नाही. उभ्या गावात आमच्याशी आज कोणी वागत नाही. पवारांची हौशी म्हणतात मला. मला बी बाबूराव ठोंबरे म्हणतात. पण मला तो जिथं बी भेटल तिथं पोलिस अगोदर त्याला मी गोळी घालेन बघा. उगाच ऐकून घेतोय म्हणून काय बी बोलू नकोस. अगं अशी खांद्यावर टाकून घेऊन जाईन ना, कोणी बी काय बी करणार नाही माझं. रामराव पवाराच्या पत्राला हात घातला त्यानं. आता तू हौशीभर लगीन करायचं नाही म्हणजे नाही. आणि समजा मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर या समजून तू माझा घात केलास. कृष्णा काठच्या कथा, शनिवारी दुपारी 3:30 वाजता. मी फाटक्या तोंडाची आहे. ती वहिनी जर माझ्या तोंडाला लागली ना तर झिंजा चुपटेन मी तिच्या. काय नाही ग, मोठ्या बापाची लेक म्हणे. दानत आहे का तिच्या हातात? निदान त्यापेक्षा आम्ही तरी बरे. स्वतः उपाशी राहून येणाऱ्या पाहुण्याला पोटभर वाढण्याचे संस्कार आहेत आमचे. काय नाही ग, ती आरती ना खोटारडी आहे मेली. स्वतः रिकाम्या हाताने आली आणि भरल्या हाताने गेली. दादा सुद्धा लग्न करून बसलाय. मागे बहीण राहिली लग्नाची. खरंच त्याचं काही नाही. ती दोघं बोहल्यावर चढली, लाखो खर्च करून स्वतःचा संसार सजवला. काही नाही ग, स्वार्थी आहेत ती दोघं. आणि ती वहिनी वर नाक मुरडते. स्वच्छता हवी तिला, स्वच्छता. जागेची स्वच्छता, कपड्याची स्वच्छता, ह्याची स्वच्छता. अरे पण मनाचं काय? तुझं मन शेवाळलंय. आधी स्वतःचं मन स्वच्छ करा म्हणावं. रिकाम्या हातानं येतेच कशी गती? त्या दादाचा पण ना बैल झालाय. ही गुलू गुलू करते आणि हा नाचतो तिच्या मागे मागे. अगं तुम्ही आता इथे एवढे घाबरलेला का दिसताय? सगळं ठीक आहे ना? अगं मला काही झालेलं नाहीये, काही धाड भरली नाहीये, ठणठणीत आहे मी. तुझे डॅडी जातात ना जेवल्यानंतर शतपावली करायला, आज जायलाच तयार नव्हते. मी जबरदस्तीने पाठवलं, म्हटलं जा नाहीतर गॅसेसचा त्रास होईल. मला उत्सुकता ना, तू आज आरतीकडे जाऊन आलीस ना, कशी आहे ती, काय म्हणाली? आरती ना एकदम मजेत आहे. बस इतकंच? अगं थोडक्यात काय सांगते, सविस्तर सांग ना. आई अहो, डॅडी येतील ना कधीही आता. त्यांच्या जर कानावर पडलं ना तर ते रागवतील. मला भीती वाटते हो डॅडींची. काही नाही ग, मला असं वाटतं ना ते रागावण्याचा आव आणतात. काय? मग काय, आरती त्यांची खूप लाडकी आहे. अगं 5-6 वर्षाची होईपर्यंत तिला मांडीवर झोपवायचे. हो मग, आणि झोपली की मग बेडवर ठेवायचे. परत जाग्या झाल्या बाईसाहेब की परत मांडीवर घेऊन बसायचे. थकलेले असायचे, पायाला रग लागलेली असायची, पण आरतीला झोपवण्यात त्यांनी कधीच कंटाळा केला नाही. शेवटी बापाचं काळीज आहे ग. ते वाघाचं कातडं पांघरलंय ना म्हणून ते गुरगुरतात, बाकी काय नाही. अगं तू विषय काय बदलतेस, मला किती बोलायला लावतेस. तू सांग ना काहीतरी. आरतीचं घर कसं आहे आणि काय म्हणाली, काय कशी दिसते, लग्न मानवलंय? मानवलंय, मस्त मानवलंय. आधीच आपली आरती दिसायला सुंदर, त्यात ते तेज आलंय चेहऱ्यावरती, डोळ्यातली ती चमक. असं वाटत होतं ना की तिच्याकडे बघतच बसावं. आणि घरही छान सजवलंय तिने. तुम्ही बघाल ना तर थक्क व्हाल.
म्हणजे आहे छोटस पण छान सजवलंय. तुम्हाला सांगते आई, अरुण ना लाखात एक माणूस आहे. आरती जे बोलेल ना ते त्याने हजर केलंय आणि त्याने स्वतः ते सगळं घर लावले बरं का. एवढंच नाही हा, तो तिला कॉफी करून देतो, झालंच तर पोळी भाजी करून सुद्धा खायला घालतो. किती जोरात हसताय. पण म्हणजे आता ही गावी जात राहणार? ही कसली गावी जाते? जेमतेम एक रात्र तिथे थांबली, पहाटे स्वतः ड्राईव्ह करून मुंबईला निघून आली. मला म्हणाली सासरची लोक दुरूनच चांगली आहेत. करण द डिटेक्टिव्ह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:30 वाजता. नवीन वर्षात आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी सखी सह्याद्री कार्यक्रम पुन्हा एकदा सज्ज. प्रमाणात तू बोल जिभे. त्याला माहिती असतं की आपल्याला त्रास होऊ शकतो. दिनांक 1 जानेवारी पासून आपल्याला आमच्या तज्ञांशी थेट संवाद साधता येईल. जिव्हाळ्याचा असा विषय आहे. लसीकरण कोणतं केलंय त्याचं रेकॉर्ड मिळत नाही काही काळानंतर. 1 जानेवारी पासून सखी सह्याद्री लाईव्ह फोन इन दुपारी 1 ते 2 या वेळेत. सखी सह्याद्री सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता. तुम्हाला सांगते आई, अरुण ना लाखात एक माणूस आहे. आरती जे बोलेल ना ते त्याने हजर केलंय आणि त्याने स्वतः ते सगळं घर लावले बरं का. एवढंच नाही हा, तो तिला कॉफी करून देतो, झालंच तर पोळी भाजी करून सुद्धा खायला घालतो. किती जोरात हसताय. अगं म्हणजे ही ठमा काकू काय नुसतं आयतं बसून खाते? नाही हा, आज तिने खूप छान कॉफी केली होती. अजून कुकर लावते आणि ताक पण करते. कर्म. तरी मी तिला सांगत होत्या कार्टीला काहीतरी जरा 4 गोष्टी शिकून घे, पण नाही. आता नवरा असा हौशी मिळालाय म्हणून, नाही तर वाट लागली असती ना. बरं अजून सांग ना. बाईसाहेब रमल्यात तशा संसारात, खूप खुश आहे. नवऱ्याचं एक खूप खूप प्रेम आहे तिच्यावर. अगं तू किती वेळ जाऊन बसली होतीस, अजून काहीतरी सांग ना. आई, आपण हे सगळं उद्या दुपारी पण बोलू शकतो ना. शहाणीच आहेस. मला रात्री झोप लागली असती. सांग ना. आता सासरी जाऊन आली म्हणाली गावाला. हो. सासरचे तसे गरीब आहेत पण सगळे स्वभावाने खूप छान आहेत. सासरे तर ज्ञानी आहेत, सारखं शंभो हर हर असं करत असतात म्हणाली. सासू सासऱ्यांना खूप कौतुक आहे ना तिचं. तिला साडी चोळी आणि 5,000 रुपये दिले म्हणाली. पण म्हणजे आता ही गावी जात राहणार? ही कसली गावी जाते? जेमतेम एक रात्र तिथे थांबली, पहाटे स्वतः ड्राईव्ह करून मुंबईला निघून आली. मला म्हणाली सासरची लोक दुरूनच चांगली आहेत. तिला कसलं जमते हो गावातलं ते शेण गोठा वगैरे. असू दे ग, माणसं प्रेमळ आहेत ना, आपल्याला तेच हवं. संसार बहरतो तो प्रेमाच्या माणसांमुळे. घर कसं प्रसन्न हसरं आनंदी असायला हवं. तसंच आहे आई, तुम्ही एकदा जाऊन बघा ना. खरंच मला खूप कौतुक वाटलं. आणि असंच आहे, आनंदाचं मौज मजेचं आणि हसरं वातावरण आहे तिच्या घरात. क्षणभर मला वाटलं आपण राहतो ती सोन्याची लंका आणि आरती राहते ना ते गोकुळ आहे. क्षणभर मला वाटलं आपण राहतो ती सोन्याची लंका आणि आरती राहते ना ते गोकुळ आहे. इतका पगार कमावणाऱ्या मला एवढीही अक्कल नाही की सासरकडच्यांसाठी साधी मिठाई घेऊन जावी. मान पान कपडे वगैरे तर दूरच राहिलं, पण मी पहिल्यांदा जातेय, निदान साधी मिठाई तरी घेऊन जायला हवी होती ना मी.